विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे मराठी व्याकरणातील विरामचिन्हे। या विरामचिन्हे टॉपिकवर तुम्हाला परीक्षेमध्ये 1 ते 2 मार्कांसाठी प्रश्न विचारला जातो, त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। आज आपण पाहणार आहोत विरामचिन्हांचे एकूण प्रकार किती आहेत, त्याचबरोबर त्यांचा वाक्यामध्ये कसा आणि कोठे वापर करायचा। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आपण सुरुवात करूया। आपल्या टॉपिकचं नाव आहे विरामचिन्हे। पहिल्यांदा आपण विरामचिन्हे म्हणजे काय ते पाहूया। विराम म्हणजे विश्रांती अथवा थांबणे। आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो, वाचताना देखील वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणता, वाक्यात कोठे व किती थांबावे हे आपल्याला कळले पाहिजे। ते समजण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात त्यांना आपण विरामचिन्हे असे म्हणतो। आता आपण विरामचिन्हांचे एकूण किती प्रकार आहेत ते पाहूया। यामध्ये आपल्याला मराठी व्याकरणामध्ये विरामचिन्हांचे जे प्रमुख एकूण प्रकार आहेत ते 18 प्रकार पाहायला भेटतात। आता कोणकोणते आहेत ते, तर हे आहे पूर्णविराम, त्याच्यानंतर अर्धविराम, अपूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह, अवतरणचिन्ह, संयोगचिन्ह, अपसारणचिन्ह, अवग्रह, काकपद, विकल्पचिन्ह, लोपचिन्ह, अधोरेखा, यथोचिन्ह, गोलकंस, संक्षेपचिन्ह आणि एकेरी दंड, दुहेरी दंड, अशा प्रकारे एकूण 18 विरामचिन्हे आहेत। आता आपण प्रत्येक विरामचिन्हाचं थोडक्यात माहिती घेऊया। पहिलं आहे आपलं पूर्णविराम, जे कंसामध्ये दिलेलं आहे चिन्ह, तर ते आपलं पूर्णविराम आहे। आता याचा वाक्यात कसा वापर करायचा बघूया। पहिल्यांदा आपण त्याची व्याख्या पाहूया। वाक्य पूर्ण झाले की वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरतात, त्याला आपण पूर्णविराम असं म्हणतो। आता याची काही उदाहरणे पहा। उदाहरणार्थ, मी दररोज शाळेत जातो, या ठिकाणी जातो नंतर काय दिलेलं आहे, आपण पूर्णविराम दिलेलं आहे, कारण या ठिकाणी वाक्य पूर्ण झालेलं आहे। दुसरं आहे आज दिवाळी आहे, या ठिकाणी आहे नंतर आपण काय केलेलं आहे, पूर्णविराम चिन्ह दिलेलं आहे, वाक्य पूर्ण झालेलं आहे आपलं। तिसरं आहे माझे जेवण झाले, या ठिकाणी झाले नंतर आपण पूर्णविराम चिन्ह दिलेलं आहे। अशा प्रकारे वाक्य पूर्ण झाले की वाक्याच्या शेवटी आपण पूर्णविराम चिन्हाचा वापर करतो। पुढचं आहे पाहूया अर्धविराम चिन्ह। तर या ठिकाणी कंसामध्ये आपण अर्धविराम चिन्ह दिलेलं आहे, त्याची व्याख्या पहा। 2 छोटी छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडताना आपण अर्धविराम चिन्ह वापरतो। उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी एक उदाहरण आहे, गड आला पण सिंह गेला, या ठिकाणी 2 छोटी वाक्य काय केलेले आहेत, आपण उभयान्वयी अव्ययाने जोडलेले। उभयान्वयी अव्यय कोणते, या ठिकाणी पण या उभयान्वयी अव्ययाने जोडताना काय केलेलं आहे, आपण अर्धविरामाचा वापर केलेला आहे। त्याच्यानंतर आणखीन काय कोणत्या ठिकाणी वापर केला जातो, संयुक्त वाक्यातील समान वाक्ये वेगळी दाखवण्यासाठी देखील आपण अर्धविराम चिन्हाचा वापर करतो। याचं उदाहरण पहा। वडिलांच्या जीवनपणी त्या उधळ्या मुलाचे काहीच चालले नाही, परंतु वडिलांच्या निधनानंतर मात्र त्याने आपली संपत्ती उधळून टाकली, या ठिकाणी काय केलेलं आहे, संयुक्त वाक्यातील समान वाक्य आहेत पण ती वेगळी दाखवण्यासाठी अर्धविराम चिन्हाचा इथे वापर केलेला आहे। तर अशा प्रकारे 2 ठिकाणी अर्धविराम चिन्हाचा वापर केला जातो। पुढचं चिन्ह आहे अपूर्णविराम, हे कंसामधील आहे ते आपलं अपूर्णविराम आहे। तर अपूर्णविराम वाक्याच्या शेवटी जर आपल्याला तपशील द्यावायचा असतो त्यावेळी वापरला जातो, त्याला आपण अपूर्णविराम चिन्ह म्हणतो। उदाहरण पहा, पुढील उदाहरणे सोडवा, या ठिकाणी काय केलेलं आहे, इथे पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, झाल्यानंतर आपण काय केलेलं आहे, अपूर्णविराम चिन्ह दिलेले आहे, कारण आपल्याला वाक्याच्या शेवटी देखील तपशील द्यावयाचा आहे, त्यामुळे काय केलेलं आहे, अपूर्णविराम चिन्हाचा वापर या ठिकाणी केलेला आहे। पुढचं चिन्ह पाहूया स्वल्पविराम। आता स्वल्पविराम कधी वापरलं जातं, तर एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास आपण स्वल्पविराम चिन्ह वापरतो। उदाहरणार्थ, मला वाघ, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी आवडतात। वाघ, सिंह, हत्ती हे काय झालेले आहेत, एकाच जातीचे शब्द लागोपाठ आलेले आहेत, त्यावेळी आपण काय केलेलं आहे, स्वल्पविराम चिन्हाचा वापर केलेला आहे। उदाहरण दुसरं पहा, हाक मारून काही सांगताना नावापुढे किंवा संबोधनापुढे आपण स्वल्पविराम चिन्ह वापरतो। कधी, हाक मारून काही सांगताना। उदाहरण इथं बघा, गौरव नंतर आपण काय केलेलं आहे, स्वल्पविराम चिन्ह वापरलेलं आहे, कारण हाक मारल्यानंतर देखील आपल्याला काहीतरी सांगायचं आहे, त्यामुळे हाक मारून काही सांगताना नावापुढे किंवा संबोधनापुढे आपण स्वल्पविराम चिन्ह वापरतो। पुढचं चिन्ह आहे प्रश्नचिन्ह। वाक्यात प्रश्न विचारलेला असेल तर वाक्याच्या शेवटी आपण प्रश्नचिन्ह वापरतो। उदाहरण पहा, तू कोठे गेला होतास। दुसरं उदाहरण आहे, तुझे नाव काय आहे। या ठिकाणी दोन्ही वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरलेलं आहे, कारण वाक्यात प्रश्न विचारलेला आहे आणि वाक्याच्या शेवटी आपण प्रश्नचिन्ह दिलेलं आहे।
पुढचं आहे उद्गार चिन्ह. उद्गार चिन्ह मनातील भावना आश्चर्य व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी आपण काय करतो, उद्गारवाचक चिन्ह देतो अशा प्रकारचं. याची उदाहरण पहा. बापरे, केवढा मोठा हत्ती. या ठिकाणी बापरे नंतर आणि हत्ती नंतर देखील आपण उद्गार चिन्हाचा वापर केलेला आहे. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरं आहे आ हा हा, किती सुरेख देखावा. मनातील भावना जेव्हा आपल्याला व्यक्त करायच्या असतात किंवा आश्चर्य व्यक्त करायचं असतं त्यावेळी शब्दाच्या शेवटी आपण काय करतो, उद्गारवाचक चिन्हाचा वापर करतो. काही काही वेळेला वाक्याच्या शेवटी देखील आपण याचा वापर करत असतो. पुढचं आहे अवतरण चिन्ह. आता यामध्ये 2 अवतरण चिन्ह असतात. एक म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरं आहे दुहेरी अवतरण चिन्ह. तर अशा प्रकारे 2 अवतरण चिन्ह असतात. आता अवतरण चिन्हाचे हे प्रकार आहेत एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. पहिल्यांदा आपण एकेरी अवतरण चिन्हाबद्दल पाहूया. एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरलं जातं, एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना आपण एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करतो. कधीकधी एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत जेव्हा आपल्याला सांगायचे असते त्यावेळी आपण त्याला एकेरी अवतरण चिन्हामध्ये टाकतो. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, गांधीजींनी चले जाओ ही घोषणा दिली. आता चले जाओ हे काय केलेलं आहे, या शब्दावर आपण जोर दिलेला आहे त्यामुळे त्याला आपण एकेरी अवतरण चिन्हामध्ये टाकलेलं आहे. आता दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर बघा. हे आहे दुहेरी अवतरण चिन्ह. तर याचा वापर एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द आपल्याला जसे तसे मांडायचे असतात त्यावेळी आपण दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतो. उदाहरणार्थ दिनेश म्हणाला मी आज शाळेत येणार नाही. या ठिकाणी दिनेशच्या तोंडचे वाक्य या ठिकाणी आपल्याला डबल अवतरण चिन्हात आपण टाकलेले दिसतात. त्यामुळे दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर आपण कधी करतो, तर जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीचे तोंडचे शब्द जसे तसे मांडायचे असतात त्यावेळी आपण या चिन्हाचा वापर करतो. पुढचं आहे संयोग चिन्ह. तर हे आहे संयोग चिन्ह. याचा वापर वाक्यामध्ये कधी केला जातो, तर 2 शब्द जोडताना आपण संयोग चिन्हाचा वापर करतो. उदाहरणार्थ आई वडील हे आपण 2 शब्द जोडण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी आपण कशाचा, तर संयोग चिन्हाचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर लिहिताना ओळीतील शेवटचा शब्द जर बसत नसेल ओळीमध्ये तर त्याचे 2 भाग करताना आपण संयोग चिन्हाचा वापर करतो. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, महाराष्ट्र हे खूप मोठे राज्य असून महाराष्ट्रात, तर या महाराष्ट्रात नंतर काय करणार आपण, वेगवेगळ्या प्रकारच्या बोलीभाषा बोलल्या जातात. आता इथे हे जर महाराष्ट्रात हे शब्द आहे, पण या ठिकाणी जर फक्त महा हा शब्द बसला आणि राष्ट्रात हा बसला नाही तर आपण काय करणार, महाच्या पुढं अशी डॅश देणार आणि खालचा जो पुढचा शब्द आहे तो खाली लिहिणार. अशा प्रकारे लिहिताना जर ओळीतील शेवटचा शब्द बसत नसेल तर अशा वेळी आपण काय करतो, संयोग चिन्हाचा वापर करतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचं चिन्ह आहे अपसारण चिन्ह. हे आहे आपलं अपसारण चिन्ह. संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्ह यात थोडासाच म्हणजे बदल आहे, पण ते वेगवेगळं आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अपसारण चिन्ह कधी वापरलं जातं, तर वाक्याच्या पुढे जर आपल्याला तपशील द्यायचा नसल्यास अपसारण चिन्हाचा वापर करतात. उदाहरणार्थ बघा, महाराज तुमचा राजवाडा जळून. या ठिकाणी जळूनच्या पुढचं आपल्याला वाक्य द्यायचंच नाही आहे त्यावेळी आपण काय करतो, तर त्यावेळी आपण अपसारण चिन्हाचा वापर करतो. कधी वाक्याच्या पुढे जर आपल्याला तपशील द्यायचा नसल्यास अपसारण चिन्हाचा वापर केला जातो. पुढचं आहे अवग्रह. हे आहे अवग्रह चिन्ह. याचा वापर कधी केला जातो, तर एखाद्या वर्णाचा लांब किंवा दीर्घ उच्चार करताना आपण अवग्रह हे चिन्ह वापरतो. उदाहरणार्थ शी, या ठिकाणी शी आपण हे काय केलेलं आहे, दीर्घ उच्चारामध्ये घेतलेलं आहे त्यामुळे त्याच्यानंतर आपण काय दिलेलं आहे, अवग्रह चिन्ह दिलेलं आहे. पुढचं आहे काकपद किंवा त्याला आपण हंसपद असं देखील म्हणतो. तर हे कंसामध्ये आहे ते काकपद किंवा त्याला हंसपद ही म्हणतं. तर याचा वापर कधी केला जातो, लेखन करताना एखादा राहिलेला शब्द लिहिण्यासाठी जे आपण खूण करतो त्याला आपण काकपद किंवा हंसपद असं म्हणतो. आता या ठिकाणी बघा, मी खेळतो असं दिलेलं आहे, पण यातील क्रिकेट हा शब्द काय झालेला आहे, आपण गाळलेला आहे. मग आपल्याला तो शब्द आपण वर किंवा खाली लिहितो आणि अशा प्रकारे आपण काय करतो, चिन्ह करतो की इथं हा शब्द येणार आहे, या ठिकाणी क्रिकेट हा शब्द येणार आहे, हे आपण या चिन्हाने दाखवतो. तर अशा वेळी काकपद किंवा हंसपदाचा वापर केला जातो. पुढचं आहे विकल्प चिन्ह. आता विकल्प चिन्ह कधी वापरलं जातं वाक्यामध्ये जेव्हा आपल्याला पर्याय किंवा विकल्प दाखवायचा असतो त्यावेळी आपण विकल्प चिन्हाचा वापर करतो. उदाहरणार्थ मी चहा कॉफी घेतो. या ठिकाणी आपण काय करणार, विकल्प चिन्हाचा वापर करणार. मी चहा आणि कॉफी यापैकी काहीही घेतो अशा प्रकारे दाखवायचं असेल तर त्यावेळी आपण विकल्प चिन्हाचा वापर करतो. पुढचं चिन्ह आहे लोपचिन्ह. तर अशा प्रकारे लोपचिन्ह आहे. याचा वापर कधी केला जातो, तर वाक्यामध्ये जेव्हा आपल्याला
मजकूर गाळायचा असतो अशा वेळी आपण लोपचिन्हाचा वापर करतो. आपल्याला परीक्षेमध्ये भरपूर वेळेला रिकाम्या जागेसाठी प्रश्न असतात, त्यावेळी काय केलेला असतो, त्या ठिकाणचा मजकूर गाळलेलाच असतो आणि तो आपल्याला भरायचा असतो. म्हणजे तिथं आपण लोपचिन्हाचा वापर केलेला असतो. उदाहरण पहा, या पुस्तकाचे वैचारिक मूल्य डॅश डॅश शुद्ध शब्दकोशावर अवलंबून आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी काय केलेलं आहे, मजकूर गाळलेला आहे, म्हणजे लोपचिन्हाचा वापर केलेला आहे. पुढचं चिन्ह पहा, अधोरेखा. तर हे आहे अधोरेखा चिन्ह. याचा वापर कसा केला जातो, तर लेखनामध्ये एखाद्या भागाला विशेष महत्त्व देताना आपण अधोरेखा या चिन्हाचा वापर करतो. इथे एक उदाहरण घेतलेलं आहे, पुस्तकात उणिवांना स्थान नसावे, या ठिकाणी उणिवांना स्थान नसावे या शब्दांना काय केलेलं आहे, अधोरेखित केलेलं आहे, म्हणजे त्यांना विशेष महत्त्व प्राप्त करून दिलेलं आहे. याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये देखील प्रश्न विचारले जातात बघा, की एक उदाहरण दिलं जातं, त्यातील एखाद्या शब्दाखाली अशी रेष मारली जाते आणि विचारलं जातं की या शब्दाची जात ओळखा, नाम ओळखा, सर्वनाम ओळखा. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारलं जातं. म्हणजे त्या शब्दाला एक महत्त्व देऊन त्यातून आपल्याला काय करायला जातं, प्रश्न विचारले जातात. तर अशा प्रकारे अधोरेखा या चिन्हाचा वापर केला जातो. पुढचं चिन्ह आहे यथोपरचिन्ह. हे आहे यथोपरचिन्ह. याचा वापर कधी केला जातो, तर वरीलप्रमाणेच खालील मजकूर आहे हे लेखनामध्ये जेव्हा दर्शवायचं असतो तेव्हा त्याला यथोपरचिन्हाचा वापर करावा लागतो. उदाहरण पहा, या ठिकाणी एक उदाहरण आहे, राजवाडा विभक्ती तत्पुरुष आहे. तर या ठिकाणी आपल्याला जर गायरान याच्या पुढे जर विभक्ती तत्पुरुष लिहायचं असेल तर आपण ते न लिहिता काय करतो, अशा प्रकारे हे चिन्ह देतो. म्हणजे वरचा जो मजकूर आहे तोच खाली आहे असं त्या ठिकाणी दाखवायचं असतं. तर अशा प्रकारे याचा वापर केला जातो. पुढचं आहे गोलकंस. हे चिन्ह आहे गोलकंस. याचा वापर कधी केला जातो, तर मूळ आशयाचा खुलासा करण्यासाठी गोलकंस या विरामचिन्हाचा वापर केला जातो. उदाहरण पहा, महाराज पेटाऱ्यातून, या ठिकाणी कंसामध्ये काय केलेलं आहे, गोलकंसामध्ये आशय दिलेला आहे पेटाऱ्याचा उपयोग करून. म्हणजे पेटाऱ्यातून या शब्दाचा अर्थ काय, पेटाऱ्याचा उपयोग करून निसटले. तर हा मूळ आशय काय आहे ते सांगण्यासाठी आपण काय केलेलं, गोलकंसाचा वापर केलेला आहे. पुढचं आहे संक्षेप चिन्ह. तर हे आहे संक्षेप चिन्ह. हे आपण याला पूर्णविराम न म्हणता संक्षेप चिन्ह म्हणायचं आहे, कारण पूर्णविराम चिन्ह आणि संक्षेप चिन्ह यांच्यामध्ये म्हणजे एकसारखेपणा आहे, पण ते दोन्हींचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो. याचा वापर कुठे केला जातो, तर वाक्यामध्ये किंवा लेखनामध्ये शब्दांचा संक्षेप दाखवताना संकेतचिन्हाचा वापर केला जातो. या ठिकाणी संक्षेप चिन्ह आणि पूर्णविराम चिन्ह ही दोन्ही काही सारखीच दिसतात, परंतु पूर्णविराम चिन्ह हे वाक्य पूर्ण झाल्यावर वापरतात आणि संक्षेप चिन्ह हे कधी वापरलं जातं, तर शब्दांचा संक्षेप दाखवताना अक्षरानंतर वापरलं जातं. उदाहरणात बघा, द सा द शे, म्हणजे दर साल दर शेकडा हे सांगण्याऐवजी आपण त्याला शॉर्टमध्ये करून त्यांच्या पुढे काय दिलेलं आहे, संक्षेप चिन्हाचा वापर केलेला आहे. तर अशा प्रकारे या दोन्हींचा फरक तुम्हाला समजून घ्यायचा आहे. पुढचा आहे एकेरी दंड आणि दुहेरी दंड. यांचा वापर कधी केला जातो, तर बऱ्याच वेळा कविता, ओव्या, अभंग यांच्यामध्ये चरणाच्या शेवटी एकेरी दंड किंवा दुहेरी दंडाचा वापर केला जातो. उदाहरण पहा, गणाधीश जो ईस सर्वांचा, या ठिकाणी एकेरी दंडाचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, या ठिकाणी दुहेरी दंडाचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे ओव्या, अभंग, चरणांच्या शेवटी आपण एकेरी दंड आणि दुहेरी दंडाचा वापर करतो. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण विरामचिन्हे कोणते आहेत, त्यांचा वाक्यामध्ये कसा वापर करायचा, कोठे करायचं हे पाहिलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथे तुम्हाला याची PDF भेटून जाईल. धन्यवाद.